जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। सूर्योदयनगर गणेश उत्सव मित्र मंडळाची महाआरती व महाप्रसाद मोठ्या उत्साहात संपन्न। इचलकरंजी येथील जवाहरनगर परिसरातील सूर्योदयनगर गणेश उत्सव मित्र मंडळ गेले 33 वर्ष अनेक नवनवीन उपक्रम राबवून व एक संघाने व एक दिलाने या मंडळात एकत्र राहून इचलकरंजीत नावारूपाला आले आहे। प्रथम सूर्योदयनगर गणेशोत्सव मित्र मंडळाच्या ज्येष्ठांच्या हस्ते श्रीफळ वाढवून महाप्रसादाची सुरुवात करण्यात आली। भागातील अनेक उद्योजक, युवक, महिला वर्ग यांनी एकत्र येऊन महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। त्याचबरोबर दुसऱ्या दिवशी भागातील सर्व महिला वर्ग व मान्यवरांच्या हस्ते महाआरती संपन्न करण्यात आली। यावेळी इचलकरंजी परिसरातील अनेक भक्त आपली मनोकामना पूर्ण करण्यासाठी या गणरायाला साकडे घालण्यासाठी येत असतात। तसेच इथे अनेक भक्तांची मनोकामना ही पूर्ण करणारा असा हा सूर्योदयनगर गणेशोत्सव मित्र मंडळाचा गणराया होय। भागात महिला मंडळ स्थापन करून त्यामध्ये अनेक महिलांसाठी सदुपयोगी उपक्रम राबवून सूर्योदयनगरचा एकोपा अखंडपणे राहावा व सर्व परिवारांना भरपूर यश मिळावे यासाठी गणरायाकडे मंडळाच्या पदाधिकारी यांनी साकडे घातले आहे। बाबासाहेब कोरे, मारुती पांडव, नितीन नेतले, नागेश बिल्लारी, पद्मज कोरडे, पंकज कोरडे, इनुस मुल्ला, रवी कोकितकर, अवधूत आमने, स्वप्नील जाधव, अमोल कुंटे, रोहिदास हिरवाडे, धनंजय नेजे, श्रीधर देसाई, तौफिक बारगीर, निखिल शिलेदार, महेश येसने, शंकर येसने आदी पदाधिकारी, महिला वर्ग व भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। न्यूज चॅनल नेटवर्क सह नमस्कार, मी सरोज रामचंद्र जाधव, जिजामाता महिला मंडळ आणि आमचं सूर्योदयनगर मित्र मंडळ। आमची आता सूर्योदयनगर मित्र मंडळाला 33 वर्ष झाली या गणपतीला स्थापन करून। ज्यापासून स्थापन करतो आमच्या तेव्हा या मंडळांची आमचे जे लोक आहेत ती काही इतकी राबतात की स्वतःचा घरचा कार्यक्रम असल्यासारखं 1 महिना अगोदर त्यांची राबणूक होती आणि इतका आमचा हा कार्यक्रम पार पडतो की एकदम शांततात पार पडतोय। भांडणं नसतात, काही नसतात, एकदम शांततात। अजूनपर्यंत तरी कुणाची भांडणं आहेत काय नाही, इतका असा हा महाप्रसाद मोठा होतोय। आणि ह्या महाप्रसादाच्या वेळेला गणपती स्थापन झाल्यापासून आमच्या महिला मंडळाचे भरपूर कार्यक्रम ठेवतात तिने। नमस्कार, मी प्रशांत चौगुले। सूर्योदयनगरचं आमचं मित्र मंडळ ज्याचं स्वप्न 1993 साली बाबासाहेब कोरे आणि कैलासवासी सुभाष शिकलगार यांनी पाहिलं। आज ते स्वप्न एका वटवृक्षात रूपांतरित झालं आहे। आमच्या मंडळात दरवर्षी भक्तिभाव, श्रद्धा आणि समाजकार्य यांचा सुंदर संगम घडतो। यंदाही आपण हा उत्सव पर्यावरणपूर्वक पद्धतीनं आणि सर्वांच्या सहभागानं मोठ्या उत्साहात साजरा करत आहोत। गणपती बाप्पा मोरया।